नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के ब्लॉग्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि दापोलीच्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत श्री परशुराम भूमी या ठिकाणी आणि आजच्या या सफरीमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा स्वप्नील. दापोली सिरीज काय अजून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला स्वप्नीलच दिसणार आहे आपल्या चॅनलवरती. आता मी ज्या ठिकाणी आलो आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला परशुरामांची मोठी मूर्ती दिसते. आता याच मूर्तीला आपण भेट देतो आहे. बोर्डवर सांगितल्याप्रमाणे आतमध्ये तुम्हाला काही खाण्यास सक्त मनाई आहे. इथे प्रवेशाची वेळ देखील दिली की सोमवार ते शुक्रवार तुम्ही 9 ते संध्याकाळी 6पर्यंत येऊ शकता आणि शनिवार रविवार 8 ते संध्याकाळी 6पर्यंत हा सेक्शन ओपन असतो तुमच्यासाठी. आणि त्याच्या खाली स्टाफचे मोबाईल नंबर आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा कोकण परिसर म्हणजे भगवान परशुरामांची भूमी. भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार होते. तप, साधना आणि शस्त्रविद्या यांचा एक उत्कृष्ट संगम म्हणजे श्री भगवान परशुराम. दापोलीमधील ही भगवान परशुरामांची 21 फूट उंचीची मूर्ती 40 फूट व्यास म्हणजेच डायमीटर असलेल्या पृथ्वीवरती उभी आहे. पावसाळ्यामध्ये कदाचित हा परिसर संपूर्णपणे निसर्गरम्य वातावरणाने नटलेला असेल, कारण जर तुम्ही इथून बघितलं या पृथ्वीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी जी जागा आहे, साधनेच्या रूमकडे जाण्याची जागा या बाजूने आहे, दिसते तुम्हाला. आणि इथून तुम्हाला सगळा परिसर निहाळता येतो आहे. सगळीकडे डोंगर आणि हिरवीगर्द झाडी या मूर्तीच्या पाठीमागे. गरम खूप होत आहे. इथे आपण बाहेर ज्या काकू आहेत त्यांच्याकडून कोकम घेतलं आहे. कोकम सोडा आहे तो. चला बघूया ट्राय करून. मस्त आहे टेस्ट. कसं वाटतंय? मस्त. कोकम सोडा मिक्स दोन्हीचं कॉम्बिनेशन स्टिंग वगैरे पेक्षा खूप चांगली. हां, स्टिंग जाम फालतू लागतं. चला आपला हा व्लॉग जिथून सुरू झाला तिथेच परत येऊन संपलाय, कारण छोटासा व्लॉग होता, जास्त काही नाही. परंतु तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती देणं, पावसाळ्याच्या वेळी किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपला यूट्यूब चॅनल हा फक्त अशाच टुरिस्ट प्लेसेस आणि हिस्टॉरिकल प्लेसेससाठी आहे. तर कंटेंट तुम्हाला असंच हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी काहीतरी ते बेलसारखा आयकॉन आहे, तो पण दाबा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.